परंतु श्रीरामपूरमध्ये असताना एक माझ्या आयुष्यातली एक छोटीशी घटना घडली, परंतु ती अतिशय रिमार्केबल आहे की एक मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत नावाचे बेलापूर तालुका श्रीरामपूरचे एक 88 वर्षाचे ग्रस्त होते सभापती, 88 वर्षाचे, आणि 28 वर्षापासून 7/12 वर त्याच्या जमिनीची नोंद घ्यावी म्हणून 28 वर्षापासून चक्रा मारत होते. कळकट मळकट कपडे होते, चष्मा एवढा झाड होता, तोंड धुतलेलं नव्हतं, अतिशय वाईट अवस्थेत हे नागरिक मला भेटायला आले. आणि सभापती महोदय, मी माझ्या शिवसेना स्टाईल तिथल्या तलाठ्याला फोन लावला, 10 मिनिटात इथं ये म्हटलं. त्याने उत्तर असं तसं द्यायचा प्रयत्न केला, पण मी त्याला 10 मिनिटात ये म्हटलं आणि त्याला सांगितलं इथं स्टेजच्या मागे बस आणि 10 मिनिटात 7/12 तयार करून दे. मुख्यमंत्री महोदय, खरोखर 10 मिनिटात 7/12 बनला, जो 28 वर्ष झालेला नव्हता. आणि त्याचे जे अश्रू आले, मला असं वाटतं हीच कामाची पावती आहे. पण हेही सांगण्याचा मुद्दा आहे की एवढ्या कामाला एखाद्या नागरिकाला 28 वर्ष फिरावं लागतं दादा, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. छोटासा विषय 7/12 नोंद करण्याची, पण 28 वर्ष फक्त तलाट्याला बोलवलं. आता बरेच काय प्रति तलाठी असतात, लॅपटॉप सोबत असतात. मी त्याला म्हणलं इथून स्टेजवरून तू उठायचं नाही, तो 7/12 तयार केल्याशिवाय. आणि सभापती मध्ये त्यांनी खरोखर 10 मिनिटात 7/12 बनवून दिला मला. ज्या गोष्टीसाठी 28 वर्ष एक नागरिक फिरत होता. सांगण्याचा मुद्दा हा की लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात, पण सोडवण्यासाठी एक प्रामाणिकता आवश्यक असते. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं एक प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता असते, वाटतं ती करण्याची गरज या निमित्तानं आहे. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी सद्भावना व्यक्त केल्या. सावरकर भक्त, मी सावरकर भक्त असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. रक्ताने सह्या केल्यात सभापती महोदय, आम्ही सावरकरांसाठी आम्ही रक्ताने सह्या केल्या होत्या आणि अजून सावरकरांसाठी रक्त सांडण्याची गरज पडली तर ते सुद्धा सांडण्याची आमची तयारी आहे. सावरकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं सभापती महोदय, संभाजीनगरात वंदे मातरम सभागृह आहे. आता सकाळी दादांना मी त्या विषयावर बोललो. 1982ला राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग आले होते. त्यांनी तिथं कोनशिला रचली होती. मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आंदोलन त्या जागेवरून सुरू झालं होतं. त्यावेळेस तिरंगा फडकवायला बंदी होती संभाजीनगरात, पण गोविंदभाई श्रॉफच्या नेतृत्वाखाली जवळपास 32 ठिकाणी संभाजीनगरात तिरंगा फडकवला गेला. अशी ती जागा आहे दादा वंदे मातरम सभागृह. आणि म्हणजे वंदे मातरम सभागृह आम्ही सातत्यानं जवळपास 30-35 वेळेस आंदोलनं केली, त्याच्यासाठी जेलमध्ये गेलो आणि शेवटी मला असं वाटतं 2014ला याला मान्यता झाली. आणि हे वंदे मातरम सभागृह उदय सामंत त्या खात्याचे मंत्री उच्च तंत्र शिक्षणाचे झाले. बऱ्याच दिवस पेंडिंग असलेलं काम निश्चित काँग्रेसच्या काळात मंजूर झालं होतं, पण तो पूर्ण झालं नव्हतं. मागच्या काळात उद्धवजींच्या सरकारच्या काळात हे वंदे मातरम सभागृह पूर्ण झालं आणि नंतर दादांनी येऊन त्याचं उद्घाटन सभापती महोदय केलेलं आहे. संभाजीनगरच्या नामांतराविषयी अनेक आंदोलन झाली, जेल झाली. 9 मे 1988ला संभाजीनगरला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर औरंगाबाद नाव संपवून संभाजीनगर नामांतरण औरंगाबादचं केलं 9 मे 1988. आणि या 9 मे 1988 पासून शिवसेना प्रमुखांनी जे नाव जे संभाजीनगरला दिलं, निश्चित उद्धवजींची कॅबिनेटमध्ये याला मान्यता मिळाली. नंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगर केलं असेल, काही हरकत नाही, परंतु आमच्या दृष्टीनं या शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याची मुहूर्तमेढ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 9 मे 1988ला रोवलेली सभापती महोदय. आपण सभापती महोदय, दादा पण बोलले. दादांबरोबर विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची बऱ्याच दिवस मी काम केलं. काम करत असताना दादांच्या बऱ्याच गोष्टी शिकायला आल्या. टापटीपणा असेल, वेगळं असं डिसिप्लिन असेल, दादांची निश्चित त्यांच्या सोबत काम करताना मी दादांच्या बऱ्याच गोष्टीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. हो ना, अजित दादांचाच बोलतो. विरोधी पक्ष नेते तेच होते, हे दादा कुठे विरोधी पक्ष नेते. शिंदे साहेबांनी सांगितलं की पूर्णविराम स्वल्पविराम, स्वल्पविरामच हा, पूर्णविराम तर काही होणार नाही. पूर्णविराम अजून याला वेळ आहे, त्याच्यामुळे निश्चित हा स्वल्पविरामच राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या भूमिका, खरं तर ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, आमचे पालक आहेत, आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका आणि